मान तालुक्यातील मलवडे येथे श्री संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे। आपण दृश्य पाहतो ते कार्यक्रमातील दृश्य आहे। श्री संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन महंत श्री शांतिगिरी महाराज बाबाजी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। यावेळी श्री शांतिगिरी महाराज यांचा संत गाडगे परीट समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे। या सत्कार कार्यक्रमानंतर महंत श्री शांतिगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे। विशेष म्हणजे बोराटवाडीचे सुपुत्र शिवव्याख्याते प्रवचनकार कीर्तनकार आणि एसटी वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे यांचे श्री संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते। आपण दृश्य पाहतोय ती महंत शांतिगिरी महाराजांचा सत्कार करण्यात आलेला आहे। सत्काराचा कार्यक्रम आपण पाहतोय। श्री संत शांतिगिरीजी महाराज अर्थात बाबाजी यांनी ज्यांचं व्याख्यान आहे त्यांचा सत्कार केलेला आहे। संतोष बोराटे महाराजांचा सत्कार केलेला आहे बाबाजींनी। आपण दृश्य पाहतोय ते शाल आणि श्रीफळ बाबाजींचा सत्कार केलेला आहे। आपण थेट आता व्याख्याते शिवव्याख्याते कीर्तनकार प्रवचनकार आणि एसटी वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे यांचं व्याख्यान ऐकणार आहोत। त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण कसं राहिलं पाहिजे, आपण व्यसनमुक्त असलं पाहिजे, समाजामध्ये आपण चांगलं असलं पाहिजे, भूतदया आपण दाखवली पाहिजे, प्राणीमात्रावर आपण प्रेम केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगला समाज घडला पाहिजे, हे सुद्धा बाबाजींनी खूप सुंदर सांगितलेलं आहे। आणि खरोखरच या महाराष्ट्राला भारताला थोर साधू संतांची परंपरा आहे आणि हजारो वर्षाची परंपरा देव देश धर्म संस्कृती प्रथा आणि परंपरा हे पाळण्याचं काम हे टिकवण्याचं काम त्या थोर संतांनी केलेलं आहे। ते थोर संतांचेच विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। सगळ्यांना विचार माहीतच आहेत। बाबाजींनी नमूना खूप सुंदर तुम्ही सांगितलं आणि हेच याच विचारावर गाडगे महाराजांच्या जीवनाचं एक तुम्हाला अर्ध्या तासामध्ये तुम्ही कधीही न ऐकलेले विचार त्यांचे चरित्र एक गोष्ट म्हणून ऐका। हा भटका होता चिंताला तो खाना करून घेऊन जायला अशी 150 वर्षापूर्वी परिस्थिती होती। खाना घेऊन जायला तुम्हाला काय सांगता? 150 वर्षापूर्वी सोनं पत्रदार सोनं 25 रुपये पडायला होतं। खूप गरीब असलेली बाबची स्वस्ताई होती त्या काळात, तशी परिस्थिती होती। खराटा हा आपला व्यक्ती घेऊन जाईल, खराटा पोलिसाला आहे रानामध्ये जावं काट्या पुराच्या तोडाण्यात आणि त्याचा खराटा घालावा, गावात यावं, गाव धरून काढावं आणि देवळासमोर पटाने झाडासोबत करावी, चिंध्या बांधणारा कोण एखादा झाडीवर देवळासमोर आलाय तो मंदिर झाडतोय आणि केवढं मोठं नवं संध्याकाळी हातपाय व्हायचे, पण देवळासमोर कोणी येते त्याला भाकरी पुढे आणून द्यायची, भाकरी पुढा असा भाकरी पुढा आणून द्यायचा, ते खायचं, एका कोण चटणी घ्यायची, एका कोण भाकरी घ्यायची, कुठल्या घेत जायचं, दगडावर बसून खायचं आणि गाडीमध्ये पाणी घ्यायचं, कपडातून पाणी घ्यायचं। काय जीवन आहे, किती विरक्त जीवन आहे। गाडगे बाबा ऋणमोचन त्यांच्या कापुल्याच्या गावाच्या ऋणमोचन त्या तीर्थक्षेत्रात गेला असताना पौष महिन्यामध्ये दर रविवारी तिथे यात्रा भरायची। आपल्याकडे कशी रविवारी श्रावणामध्ये एवढी मोठी समाजक्रांती त्यांच्या हातून राहायची। कीर्तनासाठी हजारो लाखो लोक त्यांच्या उपस्थित असायची। कीर्तनामध्ये त्यांच्या भजनामध्ये पेटी टाळ पकवान कुठलेही साधन नसायचे। यासाठी कीर्तनाला उभे राहायचे, हातावर हात साडी तयार व्हायची, 2 दगड हातात घेतले की टाळ तयार व्हायची आणि त्यांच्या अमोघ वाणी त्या कीर्तनाच्या याच्यामध्ये तल्लीन होत होतो ऐकायची। भाषा वर्णाची होती, भाषा साधी होती, भाषा शेतकऱ्यांची होती, प्रश्न लोकांचे होते, प्रश्न शेतकऱ्यांचे होते आणि एक महाराज आपलेच प्रश्न समाजासमोर मांडले। खूप गर्दी असायची, दिवसेंदिवस त्यांची प्रसिद्धी होती आणि बाबा हळूहळू महाराष्ट्रभर त्यांची ख्याती झाली आणि त्यांचा कीर्तन हा एक मोठा विषय होता। त्यांनी कुठल्याही गावामध्ये जाताना नेहमी सांगायचे, स्वामी नेहमी सांगायचे, कुणाचं फुकट खाऊ नका, बसून राहू नका, काम करा, कष्ट करा, हाताने मागून खा, पण काम केल्याशिवाय थांबू नका, आळस करू नका। हे शरीर गाढव आहे समजा, त्याच्याकडून दिवसभर काम करून घ्या, थकू नका,
रिकाम बसू नका. आणि दीन दलितांसाठी भूमिकाबद्दल त्यांना इतका मोठा कळवळा होता. आणि कीर्तनाच्या माध्यमातून दिवसभर गाव स्वच्छ करायचं, गाव साफ करायचं आणि संध्याकाळी त्याच गावामध्ये ते कीर्तनाला उभं राहायचे. आणि कीर्तनाचा काय विषय असायचा? नाम घ्या फुका, नाम घ्या फुका, न लगेचा म्हणजे आत्मा. देवाचे भजन करा, सांगायचे कीर्तनाला देवाचं भजन करा. देवाचं भजन घ्यायसाठी तुम्हाला पैसे लागत नाहीत, हे सगळं फुकट आहे. कर्ज काढून देवाच्या यात्रेला जाऊ नका. तुम्हाला देव भेटणार नाही. देव गरिबांच्या घरी राहतो, त्याच्या बरोबरीनं काम करतो आणि देव त्या गरिबाला मदत करत असतो. आणि पैसे कमवताना कसे कमवा? तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला गाडगे महाराज देतात. धोरया धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी वेस करी, उत्तम चिकती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. भूतया गाई पशूंचे पालन, कानिरा जीवन मना माझी. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद फळ वैराग्याचे. बैल कष्ट करतात, त्यांना बोलता येत नाही, त्यांना लागलेली भूक त्यांना लागलेलं झालं थकवा त्यांना सांगता येत नाही, त्यांना ओरडून सांगता येत नाही. तुम्ही द्याल ते खाता, तुम्ही झुंबाल ते काम करता, तुम्ही पाणी धाकून ते पितात. त्यांच्याशी थोडं मायेनं वागा, प्रेमानं वागा. बैलांची काळजी घ्या, त्यांना चारा पाणी वेळेमध्ये द्या, त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. ते केलं तर, ते नाही केलं तर तुम्हाला शाप देतील. तो शाप तुम्हाला दिसणार नाही पण नक्की जाणवणार आहे. इतकं प्रेम माणसांबद्दल असेल, जनावरांबद्दल असेल, निसर्गाबद्दल असेल, अस्पृश्यांबद्दल कळवळा ठेवणारा काही लोकशिक्षक होता. पंढरपूरला दरवर्षी यात्रा भरायची. आषाढी वारी असेल, पंढरपूर वारी असेल, आषाढी वारी बाबाची नेहमी पावसाळ्यामध्ये येते. कार्तिकी वारी दिवाळीनंतर असते. नदीला पाणी कमी असतं लोकांना राहण्यासाठी. पंढरपूर त्या काळी 250 वर्षापूर्वी छोटंसं गाव होतं, सगळ्यांना माहित आहे. स्वामी तिथं सगळी लोक वाळवंटामध्ये राहायची. छोटं गाव असल्यामुळे राहण्याची सुविधा नव्हती, खाण्याची सुविधा नव्हती, निवासाची सोय कुठली नव्हती. हे कार्तिकीला शक्य होत होतं. पण आषाढी वारीमध्ये पाऊस पडायचा, चंद्रभागेच्या नदीला पूर आला, नदीला पाणी असायचं, वाळवंटामध्ये जागा नसल्यामुळं लोकांना हे अडचण व्हायची. राहायचं कुठं, खायचं कुठं, शौचालय कुठं, असा मोठा बाका प्रसंग. ही सगळी परिस्थिती सगळं गाडगे बाबा बघत होते. पंढरपूर संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत. तिथं गजेवर हात ठेवून युद्ध 28 तरी विठ्ठल उभा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून वाऱ्यात तिथं लोक यायची आणि लोकांनी राहायचं कुठं असा प्रश्न बाबांना नेहमी पडायचा. त्या काळी अशी परिस्थिती होती. गोली दांडेकरांनी इतकं सुंदर त्यांच्या स्वामी चरित्रामध्ये लिहिलंय की ज्यांना जागा मिळत नसेल बाबजी, अशी लोक वारकरी गच्चीमध्ये, सपडीमध्ये, जिन्याखाली, कोटी तिथं जागा सापडेल दिलं. आणि शौचालयाच्या शेजारी सुद्धा नाही आणि एकच शौचालय असं दादासाहेब. त्यामध्ये खूप गर्दी असायची. स्नानासाठी लोक सगळे चंद्रभागेवर जायचे. उतरले तिथे परत परत त्यावर कपडे घालत पुढे जागा मिळत नव्हती. सर्वत्र महिन्याची दुर्गंधी, डास आणि झटणाचं साम्राज्य होतं. परिस्थिती काय होती बघा. ही परिस्थिती स्पृश्यांची होती. त्यावेळी स्पृश्य अस्पृश्य हा काळ होता. ही परिस्थिती स्पृश्यांची होती. अस्पृश्यांच्या हातवर तुकडं खात नव्हतं. स्पृश्यांना कमीत कमी फडशा गोष्टी ठेवायची होतं तरी घराचा माताचा आधार होता. अस्पृश्यांना कोणी नव्हता. अस्पृश्याच्या व्यवस्थित आधी दुर्गंधीचं राज्य होतं. मोडकडे चालले घरे की मुळातच त्याच मालकांना राहण्यासाठी आवश्यक पुरत नव्हती, कमी पडत होती. मग त्याच्यातच गोदड्या ठेवलेल्या, त्यातच कोंबड्या, त्यातच बांगड्या, तिथंच कपड्या अडकवायला लावलेल्या, त्यात गोळ्या असायच्या. एका कोंबड्यात जाता असायचं, चराट, लेंग्या, कोंबड्याची घाण, लहान मुलांची घाण, तिथंच कुठे त्यातून वाहणार दुर्गंधीनं वाहणार पाणी. निष्ठावंत वारकरी वारीत जायला अशाही परिस्थितीत दुर्गंधी उतरायचे. त्या काळी त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. अस्पृश्य लोकांना त्या काळी मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. मंदिराचा कळस बघून ते धन्यवरूनच ते बाहेर पडत होते. आणि ही परिस्थिती बाबांच्या लक्षात आली. हे अस्पृश्य लोक आहेत, पत्रकार अस्पृश्य लोक आहेत, त्यांना राहण्याची कुठलीही सोय नाहीये. मग त्यांनी सोखामेळा धर्मशाळा बांधायचं नियोजन केलं पंढरपुरामध्ये. आणि देणगीदारांच्या मदतीचं काम सुरू झालं. त्या काळी गुजरातमध्ये सस्तू मंडळाचे अध्यक्ष सस्तू साहित्य मंडळाचे स्वामी अखंडानंद पंढरपूरच्या आणि गाडगे महाराजांचं नाव ऐकून ते गाडगे महाराजांना भेटायला त्यांनी विचारलं
आपके महाराज का वो देखो वो महाराज है आपके महाराज है तुम्ही विचारलं हे कोणासाठी करतात हे किती अखंड स्वामी अखंडानंद जे गुजरातचे आहेत ते विचारलं हे क्या चालू आहे त्यांनी सांगितलं की अस्पृश्य लोगों के लिए धर्मशास्त्र चालू आहे ते स्वामी म्हणतात की ते स्वामी गुजरातमध्ये त्या काळी वेगवेगळ्या ठिकाणी देणग्या देणं मदत करण्यासाठी खूप प्रसिद्ध होते साहित्य मदत करायचं अन्नदान करायचं त्यामध्ये खूप मोठा हातखंडा होता आणि ते तिथे आलेले होते त्यांचं नाव ऐकून त्यांनी मी तुम्हाला किती मदत करू गांगे बाबांना वाटले 200-300 रुपये देतो अखंडानंद स्वामींच्या काखेमध्ये पिशवी होती पिशवीमध्ये चेक होतं त्या चेकवरती 25,000 असं लिहून तो चेक फाडून गाडी महाराजांच्या हातावर त्या गाडीमध्ये इतकं मोठं काम आणि त्यामुळे ती चोखामेळा ही धर्मशाळा पूर्ण झाली आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी असं लक्षात आलं की पुरवठा म्हातारी झाली त्याचं वय झालं बंद झाले की शेतकरी काय करतात परिस्थिती गरीब आहे त्याचा नावाला कसा लागून टाकतात कसाही तापलं जातं त्यांना मारलं जातं असं का बघ माणूस समजा म्हातारा झालाय माणूस घरातून बाहेर गेल्यानंतर माणसाला तुम्ही सोडून द्या काय वाटलं तुम्ही सोडून द्या त्यांना का तुम्ही कापत नाही जनावरांनाच का कापता अनेक प्रश्न बाबांच्या डोक्यात मग तुमचे असायचं आणि ही गाय आहे ती तरुण असताना ती चांगली असताना गायीसारखं जनावर नाही ती म्हणायची गाय दूध देते गाय आपल्याला पावसासाठी बैल देते सरवायसाठी आपल्याला शेण देते गाय आपल्याला सरवायसाठी शेण देते दूध देते तेवढं सगळं असं तुम्ही कशासाठी कसायला देताय कशासाठी त्यांना त्यांच्या ताब्यात देताय मग त्यांच्या लक्षात आलं त्यांना ह्या गाडी वाचवल्या पाहिजे म्हणून त्यांनी मूर्तीचा पण अमरावती जिल्ह्यामध्ये गोरक्षणासाठी झोळशाळा त्यांनी मनावर घेतलं आणि मूर्तिजापूरचे नानासाहेब जमादार म्हणून आहे त्यांनी स्वतःची जमीन रेल्वे स्टेशनच्या शेजारी रेल्वे लाईनच्या उत्तर बाजूला जनावरांसाठी संस्था काढायसाठी स्वतःची 56 एकर जमीन त्या जमादारांना दिली आणि ती जमीन दिल्यानंतर गोरक्षणाची इमारत सुरू झाली बाजूला कंपाऊंड बांधलं गेलं जनावरांसाठी निवारा तयार झाला जनावरांची सेवा करणाऱ्या लोकांसाठी निवारा तयार झाला साहित्य ठेवण्यासाठी खोल्या बांधल्या गेल्या स्वयंपाक करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या सुविधा पाणी ही सगळी व्यवस्था करून मूर्तिजापूरला पहिली गोशाळा गोरक्षण व्यक्तीशी बाबाचा संबंध होता त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या दोघांची खूप मैत्री शेवटपर्यंत होती हे दोघे एकमेकांना अनेकदा भेटले संवाद झाले आंबेडकर बाबा 1949 रोजी बाबा आजारी पडले बाबा आजारी पडल्यानंतर महानंद स्वामींनी आंबेडकरांना जाऊन भेटले आंबेडकर त्या काळी कायदा मंत्री होते भारत सरकारमध्ये ही माहिती असलं पाहिजे आपल्याकडे 1952 साली आंबेडकर हे कायदा मंत्री असताना ते दिल्लीला निघालेले होते रेल्वेची बोगी बुक झालेली होती जायची तयारी झालेली होती रेल्वेत बसत असताना महानंद स्वामी म्हणतात बाबा विचारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारतात बाबासाहेब स्वामी तुम्ही इथं का आलाय तर त्यांनी सांगितलं की गाडगेबाबांचा आजार आहे म्हणजे डॉक्टर महाजन ते दादरला राहतात त्यांच्या घरामध्ये बोलून तुम्ही आश्रम आराम करतात आणि महत्वाचं काम तुम्हाला बोलून आलं पाहिजे एवढा मोठा महत्वाचा दौरा रद्द करून भेटायला स्वतः आंबेडकर गेले बाबा हे डॉक्टर महाजनांच्या घरी दादरला आराम करत होते तिथे गेल्यानंतर बाबा म्हणतात तुम्ही किती मोठी माणसं तुमची किंमत फार मोठी तुमचा वेळ फार महत्वाचा तुम्ही मला भेटायला आले सांगितलं तर मी तुम्हाला आलो तुम्ही तुमचा वेळ काय घालवला असं बाबा सांगितलं तर बाबा सांगतात डॉक्टर आंबेडकरांना भेटायचं म्हणून महानंद स्वामी आंबेडकरांनी डॉक्टरांच्या घरी आले आणि त्यांना म्हणाले काय झालं काय नाही म्हणजे त्यांना ताप आलाय आणि म्हणून ते आजार आहेत डॉक्टर आंबेडकरांनी दोन आणलेल्या भोगड्या बरोबर आणल्या त्यांना दिल्या आंबेडकरांना माहित होतं त्यावेळी महाराज आंदोलन बरोबर काही घेणार नाही फक्त भोगड्या दिली त्यांना हे आवडत नव्हतं त्यांच्या कोणी पाया जरी पडलं तर त्यांना जे आवडत नव्हतं ते ढकलून आवडत होतं अहो गाडगे महाराज जिवंत असताना अशा अनेक चमत्कारी काय गोष्टी आहेत की असे गाडगे महाराजांच्या पायात पडायला लोक यायचे गाडगे महाराज काठी नाशी टाकायचे बाजूला लावायचे तिथून जायचे रानात जायचे तिथून दुसऱ्या गावात जिवंत
निघून जायचे. एका माणसाच्या पाठीवर गाडगे महाराजांनी काठी मारली, काठी रागानं. तो माणूस दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री झाला. महाराष्ट्रामध्ये अशी नावं मोठी होती की महाराज त्याच्या पाठीमध्ये धक्का घालतात, काठी घालतात, तो माणूस मुख्यमंत्री होतो. हे खरं नव्हतं, गाडगे महाराजांना मान्य नव्हतं, चमत्कार नाही मान्य नव्हतं. पण समाजाने आपल्या पाया पडावं, समाजाने आपला हात वर घालावा, समाजाने आपलं कौतुक करावं, हे त्यांना कधीही पटलं नव्हतं. रिकामा बसणारा माणूस असेल, थोडं तरी रळ सांगतो, गावागावामध्ये मुलं अशी चौकात केली असायची, वेगवेगळ्या गप्पावर विषय असायचा, महाराजांना कधी आवडलं नव्हतं. मुलांनी उठावं, त्यांनी काम करावं, शेतामध्ये जावं, शेतातले काम करावं. पाऊस पडणार आहे, घरं शेकरली पाहिजे, रानात जाऊन तुराट्या चपाट्या ढोल हे कापलं पाहिजे, गंजे लावलं पाहिजे, शेतीचं साहित्य आणलं पाहिजे, बैलगाडी चालवून आणलं पाहिजे. आपलं प्रत्येक काम हे सतत तरुणांनी केलं पाहिजे. तरुण हा सतत व्यस्त असला पाहिजे, रिकामं बसता कामा नये. शरीर आहे ते सर्व काम करून घेतलं पाहिजे. मोकळ्या डोक्यामध्ये वाईट विचार येतात, म्हणून तरुणांनी काम केलं पाहिजे. हा बाबांचा तास होता आणि हे समाजाला तरी सुद्धा बाबा चांगल्या पद्धतीनं समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतो. शेवटपर्यंत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, गाडगे महाराज कधी शाळेत गेले नाही. बाबा त्यांच्या सहीची निशाणी होती अंगठा. एक अंगठे भाकर माणूस त्या महान मानवाच्या नावानं एक विद्यापीठ काढलं जातं. अमरावतीमध्ये संत गाडगे महाराज विद्यापीठ आज आहे. एका अशिक्षित माणसाच्या नावानं एक विद्यापीठ काढलं जातं. काय ताकद असेल, काय विचार असतील, काय सेवा असेल. आंबेडकर सांगतात, बाबा मला इथं कशाला बोलवलंय, तर ते अशी धर्मशाळा बांधली, तुमच्या ताब्यात घ्यायची, अशी जागा संसद घ्यायच्या, तू कागद करायचं आहे. आंबेडकर सांगतात, बाबा तुमची तब्येत चांगली होऊ द्या, तुम्ही बरं होणं माझ्यासाठी गरजेचं आहे. आजचा कागद आपण उद्या करूया, परवा करूया, दस्त करूया, तुम्ही बरं झालं पाहिजे. अशा एक परिस्थितीमध्ये लोककल्याणाच्या आधारे असं सुद्धा बाबाने शहराची कधी विकम केली नाही. बाबा साताऱ्याला होते. साताऱ्याला बाबाचा करवड वाळवंट नाव तुम्हाला समोर सांगतो. कीर्तन वाळवंटामध्ये चाललेलं होतं. बाबाजी गाडगे महाराज कीर्तन वाळवंटामध्ये चाललेलं होतं. लाखो लोक कीर्तनाला बसते. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. गाडगे महाराजच्या काळात खूप प्रसिद्ध होते. लाखो माणसं वाळवंटामध्ये कीर्तनाला बसायची. तीन पडली तरी आवाज येईल की स्मशान शांतता त्या ठिकाणी असायची. कुणीही बोलत नसायचं. कानात फार आवड माणसं तिथे विचार ऐकत असायचे. गाडगे महाराज विचारायचे, देव दिसला का तुम्हाला, कुठे असतो देव? माणसं सांगायचे, देव मंदिरामध्ये. तुमचा देव आंघोळ करतो का रोज? तुमच्या देवाला कपडे कोण घालते? महाराजांचे प्रश्न साधे असत नसताना, मग तुमच्या देवाला कपडे कोण घालते? लोक सांगायचे, आमच्या देवाला पूजारी कपडे घालतात. तुमचा देव तुमच्यावर कधी बोलतो का? अशा अनेक प्रकारचे प्रश्न असायचे. आणि ह्या प्रश्न उत्तराच्या संवादामध्ये त्याचं कीर्तन चालू आहे. असं ते कीर्तन चालू आहे. बेबीपर्यंत दाढी वाढली आहे. मोठा टाकला शर्ट कुर्ता मुडक्यापर्यंत आलेला आहे. भुजापर्यंत धोतर आहे. दाढी वाढली आहे. केस वाढलेली अशी व्यक्ती बाजारात उभे आहे. आणि गाडगे बाबांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. आणि गाडगे बाबा म्हणतात, याने देव पाहिला, याला देव मिळाला, हा देव झाला. ते होते कर्मवीर भाऊ पाटील. पण कसा देव झाला कर्मवीर भाऊ पाटलाला? ते विचारायचे कीर्तनामध्ये, हाच देव का झाला, याला हाच देव का मिळाला, याला देव का म्हणतात? तर त्या काळी ते सांगायचे, गरीबाला घरी शिक्षणाची गंगा या माणसाने दिली. गरिबांची पोरं शिकवली. पोरं इंजिनियर झाली, पोरं डॉक्टर झाली. त्यांचं जीवनमान उंचावलं, कुटुंब सुधारले, शिक्षक झाले. म्हणून हा देव झाला, म्हणून याला देव बघितला. आणि हा खरा देव आहे. गाडगे महाराजांचा त्यांचा आज सातारामध्ये जी रयत शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेची जागा आहे ती गाडगे महाराजांनी आंबेडकरांना आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना बोलवून ती त्यांच्या ताब्यात दिलेली आहे. रयत शिक्षण संस्थेचं साताराचं मुख्य वायसी कॉलेज, डीजी कॉलेज आणि शिवाजी कॉलेज आहे पत्रकार. त्याची जी जागा आहे ना, ती सगळी जागा गाडगे महाराजांनी आंबेडकरांना बोलवून घेऊन कर्मवीर भाऊराव पाटलांना रयत शिक्षण संस्थेसाठी दिलेली आहे. परोपकार केला पाहिजे, समाजासाठी काम केलं पाहिजे, ते नेहमी म्हणायचे.
एखाद्या मुलीचं लग्न होत नाही, काय धडपड होती गाडगे महाराज, काय विचार, काय कीर्तन घ्यायचे, बाकी जाऊ दे सगळं. एखाद्या मुलीचं लग्न होत नाही, तिथे आई वडील गरीब आहेत, ती मोलमजुरी करतात, तिच्या लग्नासाठी सगळ्या गावकऱ्यांकडून पैसे गोळा करा, 400 रुपये गोळा करा, तिथं लग्न करा. एखादा मुलगा शिकतोय, त्याची परिस्थिती नाही, शिक्षणासाठी त्याला पैसे द्या, त्याला वह्या द्या, त्याला पेन द्या, कोंबडी बकरी कापू नका. तुम्ही तुमच्या मुलांना थंडी वारा लागू नये म्हणून झाकून ठेवताय, दडपून ठेवताय, त्याचं संरक्षण करताय, आणि प्राणी मात्रावर तुम्ही दया करत नाही, त्यांचे हाल करताय, त्यांना उपाशी ठेवताय, त्यांना मारझोड करताय. ते बाबांना विचारतो, माणसानं माणसाचा वागलं पाहिजे. प्रख्यात प्रल्हाद केशवाचं सगळे नाव ऐकलं नाही. ते म्हणजे मी एकदा पंढरपूरला गेलो, बाबांच्या कीर्तनामध्ये हजारो माणसं असायची. बाबा दरवर्षी पंढरपूरला असायचे. बाबा पंढरपूरला गेल्यानंतर कधी मंदिरात गेले कोणी बघितले नव्हते, त्यांनी कधी विठ्ठलाचं का देवाचं दर्शन घेतलंय का मला काय माहित नाही, कधी रुक्माईचं दर्शन घेतलंय कधी मला माहित नाही. पण बाबा ऐकण्यासाठी हजारो लाखो लोक तिथं असायची. प्रख्यात म्हणतात, सिंहाला पाव आणणार, हत्तीला पाव आणणार, आणि गाडगे महाराजांना पाव कीर्तनात, अशी त्यांची ख्याती होती. इतकी लोक कीर्तन ऐकण्यासाठी, विचार ऐकण्यासाठी गाडगे महाराज. आणि एकच भजन असायचं, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. त्या भजनावर हजारो माणसं जोडायचे. त्या अनेकांनी गाडगे महाराज असतील, गाडगे महाराजांचे अनुयायी असतील, जी लोक त्यांच्या संपर्कात आले, हजारो नव्हे, मी तुम्हाला खोटी काय माहिती सांगणार नाही, माझ्याकडे 3000 ग्रंथ आहेत सगळ्या संस्थांचे. बघा येऊ शकते पुस्तकं, 3000 ग्रंथ चरित्र नव्हे, ही सगळं वाचलेलं आहे आणि पुरावे कशी सिद्ध आहे. हजारो नव्हे, हजारो लोक संसार चालले झाले, लाखो लोकांच्या सुधारणा झाली, करोडो लोक त्याचं जीवन मानवून चाललं फक्त गाडगे महाराजांच्या या जुच्यामध्ये. प्रकाश म्हणतात, माझं वय 55 आहे, माझं आयुष्य वाया आहे. असं कधी मला वाटलं एका कीर्तनामध्ये पंढरपूरमध्ये मी त्यांचे विचार ऐकले. विचार ऐकण्याचं कारण एकच, निस्वार्थी भक्ती, समाजाविषयीची तळमळ, दीनदलिताबद्दल त्यांना वाटणारी दया, हे सगळं बघून कळालं की हा खरोखर वैरागी संन्यासी माणूस आहे. लाखो विद्यार्थी त्यांनी सांभाळले, वसतिगृह बांधली बाबाजी, धर्मशाळा गाडगे महाराजांनी बांधल्या. त्या धर्मशाळेमध्ये माझ्या माय मावलं तुम्हाला मी सांगतो, त्या धर्मशाळेमध्ये रोज जीवन असायचं, खूपच राहण्याची सोय असायची, साहित्य ठेवण्यासाठी जागा असायची. पण ज्या गाडगे महाराजांनी वसतिगृह बांधली, ज्या ज्या ठिकाणी महाराज जिथं जिथं धर्मशाळा बांधल्या, तिथं कधी सुद्धा ते जेवले नाही आणि त्या जागेत झोपले नाही. दगडाला उसळ गेलं, आकाशाचं छत आणि धरणीमाय खाली, त्या अवस्थेत शांत झोपणारा हा बैरागी होता. एवढं मोठं काम त्या माणसाचं आहे. म्हणून प्रकाश म्हणतात, माझी 55 वर्ष झाली, मी तर भाषेचा प्रमुख. प्रकाश म्हणजे महाराष्ट्राचे फार मोठे विचारवंत, लेखक, साहित्यिक, आणि त्या काळी त्यांची भाषण म्हणजे त्यांच्याकडून नाहीच, मराठीचे अग्रगण्य तेच होते. बोलणारे, सांगणारे, लिहिणारे त्यांच्या हातात भेटून होती, पत्रकार होते. तरी सुद्धा म्हणतात त्यांची कुठली शाळा झाली नाही, ते अशिक्षित आहेत. त्यांनी कधी तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलेलं नाही, कुठलाही अभंग पाठ नाही. पण ज्या दिवशी महाराज कीर्तनाला उभे राहतात, त्या दिवशी सरस्वतीच्या कृपेनं त्यांच्या जिभेवरून एक एक अभंग असा पूर्ण बाहेर पडतो की पाठीमागं सगळी असणारी माणसं तो अभंग मागं बोलून असतात. मला विशेष वाटते बरं का की कसं असतं त्या माणसं, कुठली शाळा नाही. बाळासाहेब ते मुख्यमंत्री होते, गाडगे महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी गाडगे महाराज बाळासाहेब मुख्यमंत्री, बाळासाहेबांचं पंढरपूरमध्ये एक 10 मिनिट झालं. पंढरपूरमध्ये एक गिमे नावाचे ग्रस्त राहत होते, त्यांचा भाषा म्हणजे ते बाळासाहेब खेर महाराजाचे जे स्वतंत्र व्हायचे अगोदर मुख्यमंत्री होते. मग पंढरपूरमध्ये चोखामेळा धर्मशाळा बांधायला चालली होती आणि गाडगे महाराजांची उभी होती. लोक यायची, त्याच्या पाया पडायची, त्यांना नमस्कार घालायची. आणि बाळासाहेब खेर म्हणजे उच्च शिक्षित मोठ्या घरातली माणसं, त्यांना आपलं बुवाबाजी फसायला आवडत नव्हतं. ते घरातून बाहेर पडले, डॉक्टरांच्या त्यांच्या पाहुण्यांच्या समोर गेलो तर महाराजांना करायला पडलं. लोक नमस्कार करतात, तिथे गेल्यानंतर काय चाललंय तुमची बुवाबाजी, काय चाललाय हा प्रकार, ते आपलं चालणार नाही. तर
असं बाळासाहेब खेळांनी सांगितलं. त्यावेळेला गाडगे महाराज म्हणतात आणि अडाणी हात मोडून त्यांना सांगितलं आणि अडाणी माणसं, तुम्ही शहाणी माणसं, तुम्ही शिकलेली माणसं, काय जर चुकलं असेल तर मला माफ करा. निघून जातात. खेळ शाळेच्या वयात लहान वयाची स्टोरी सांगितली. चोखामेळा धर्मशाळा पूर्ण झाली ती धर्माला प्रश्न देण्यासाठी, काम करण्यासाठी, त्या शाळेचं ट्रस्ट करण्यासाठी गाडगे महाराजांना एखादी पत्ता सुचवला. तुम्ही इथं कशासाठी आला, आत्ता इथं कशासाठी आलाय तर त्यांनी सांगितलं तुम्ही जो आम्हाला शिकवण दिलेली होती हे काय बांधताय काय करताय, तुम्ही जे आम्हाला सल्ला दिला ती झालेली इमारत, ती झालेली धर्मशाळा आज गोरगरिबांना त्या लोकांच्या ताब्यात द्यायच्या, कुणाच्या तरी ताब्यात घेऊन निघून जाणार म्हणून अक्षरशः मुख्यमंत्री होते ते महाराष्ट्राचे बाळासाहेब खेळ पाया पडले. त्यांनी सांगितलं की सगळी तुमची कामं इथून पुढे स्वतः मोफत करेल, तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे. बाळासाहेब खेळांच्या बरोबर सगळ्या अनुयायांना घेऊन गाडगे महाराजांच्या घरी गेलो आणि तिथून पुढं आयुष्यभर जिथं जिथं मदत लागेल ती सगळी फ्रीमध्ये मदत ही बाळासाहेबांची. बाळासाहेब खेळ त्यासाठी मुख्यमंत्री होते, राजकारणामध्ये फार मोठा दबदबा होता. बाळासाहेबांच्याकडून अनेक कामं ते गाडगे महाराजांनी त्यांनी करून दिली. रयत शिक्षण संस्थेची मान्यता केली ते स्वातंत्र्य झाल्यानंतर. तुम्हाला माहित आहे का बघा शिक्षक असतील रयत शिक्षण संस्थेची मान्यता काही टेक्निकल कारणामुळे गेली तर भाऊ पाटील नाशिकला गाडगे महाराजांना भेटायला गेले. गाडगे महाराज कुठल्याही एखाद्या कामाला सांगितलेल्या कामाला लगेच हो म्हणत नसत. सर्व पाटलांनी सगळं सांगितलं आणि ते निघून साताऱ्याला आले. गाडगे महाराज दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले. वसंतराव खेर मुख्यमंत्री होते आणि त्यांना सांगितलं असा असा माणूस समाजाच्या गरीब लोकांना शिकवतोय. गरीबाच्या घरी शिक्षणाची नात्या माणसाने दिली, गरीबाची कष्ट करायची तीन गरीब ऐंशी मुलं शिकतात, मोठी होतात, इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, सोन्याचे दिवस आले ह्या माणसामुळे. हा देव माणूस आहे. हे कामं चालवताना तुमचं सरकार आम्हाला अडचण देते. त्यांची तुम्ही ती हे असते संस्था चालवायची काय अनुदान 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 का बंद केलेलं आहे, त्या माणसाने काय करायचं, कुठं कशी शिकवायची, कुठं वाऱ्यावर सोडायचे. त्याच मिनिटांनी बाळासाहेब लगेच पत्र काढून ते अनुदान करत चालू केलं. असो भगवान पाटील चरित्रामध्ये माझी ग्रँड त्यांच्यामुळे प्रख्यात पंढरपूरमध्ये म्हणाले माझं 55 वर्ष झालं, मी मराठी भाषेचा प्रभू आहे तरी सुद्धा मी शून्य का पाठीमागे यांचा मी शिष्य झालो नाही, मी काय यांचं ऐकलं नाही, काय जगाचं ज्ञान आहे यांच्याकडं. समाजासाठी किती तळमळ आहे. प्रत्येक माणूस रोज जेवला पाहिजे, त्याच्या पोटाला अन्न मिळालं पाहिजे, प्रत्येक जनावराला अन्न मिळालं पाहिजे, प्रत्येक जीवसृष्टीच्या कुठल्याही जीवाला कुणाकडून त्रास नाही झाला पाहिजे, तो माणूसच जगला पाहिजे, तो माणूसच टिकला पाहिजे. हा खरा माणुसकीचा धर्म. इतकी प्रचंड तळमळ असणारा माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय आणि त्या दिवसापासून प्रख्यात गाडगे महाराजांची शिष्य नाही. दुसरं नाव आहे शेवटचं सांगतो 5 मिनिटं. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे वडील, प्रबोधनकार ठाकरे प्रचंड कडक माणूस, अभ्यास तेवढाच, पत्रकार, वाणी तशीच, लिखणी तशीच, भाषा तशीच, वागणं तसंच. इतकं सोपं आहे प्रबोधनकार ठाकरेंच्या समोर वागणं राहणं. ते सुद्धा लिहितात गाडगे महाराजांचं पहिलं चरित्र ते प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलं. अनेक वर्षापासून बघतोय हा माणूस स्वतः बैरागी म्हणून समाजासाठी काम करतोय. लाखो लोक त्या नावावर पैसे देत आहेत तरी सुद्धा तो माणूस पैसे मागत घेत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गणपतराव गांगण नावाचा व्यवस्थापक शेवटपर्यंत येण्याचं खर्च मांडण्याचं काम करत होता. व्यवस्था करून काम केलं. प्रत्येकाची नावं तिथे लिहायची, पत्ता तिथे लिहायचा, तिथून पैसे, सगळं काम हे सगळं महाराजांचं त्या काळी होत होतं. आणि असा माणूस प्रबोधनकार ठाकरेसारखा तो सुद्धा त्यांच्यावर एक चरित्र लिहितो. बाबांची प्रशंसा करतो शेवटपर्यंत. बाबा सुद्धा संपादक होते. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? जनता जनार्दन नावाचं एक पाक्षिक सुरू केलं. अच्युतराव देशमुख कार्यकारी संपादक, वरिष्ठ संपादक होते प्रबोधनकार ठाकरे आणि मेन संपादक होते आपले गाडगे महाराज. गाडगे महाराजांचे विचार त्या पाक्षिकातून दररोज लिहून यायचे. स्वातंत्र्याच्या अगोदर स्वातंत्र्याचं काय घडामोडी चालत त्याची सुद्धा माहिती द्यायची. विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती असावं की गाडगे महाराज हे संपादक होते, पत्रकार मंत्री संपादक होते. पत्रकार लक्षात असू द्या. त्याकाळी जनता जनार्दन पाक्षिक चालू होतं. 2002 अच्युतराव देशमुख त्यांचं निधन झालं. ते अजूनपर्यंत जिवंत होते. फार मोठा इतिहास वाचण्यासारखं तुम्हाला 10 वर्ष पुरणार नाही. प्रबोधनकार ठाकरे सुद्धा सांगतात की समाजासाठी लढणारा झगडणारा हा माणूस
शेवटपर्यंत राहिला, दगडाचं उसळ केलं, मिळेल ते खाल्लं, कपाळात पाणी घेतलं, आवाज झोपायला धरणी माय होती. कधी नवं आपण अंगावर टाकलं नाही, साधी राहिली, उच्च विचारसरणी असून सुद्धा समाज सुधारण्यासाठी इतकं मोठं काम केलं आहे. असा अवलिया परत होत नाही. अनेक उदाहरण आहेत. आपली वेळ संपली.